लग्न करणे हा प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा आहे. त्याचबरोबर लग्नाची नोंद सरकार दरबारी करणे हे सुद्धा खूप आवश्यक आहे. कारण आपल्या लग्नाची नोंद जर तुम्ही सरकार दरबारी केली नाही तर तुमचे लग्न सरकार दरबारी ग्राह्य मानले जात नाही. सरकार दरबारी नोंद न केल्यास आपल्याला कागदपत्रांची पूर्तता पुढे जाऊन करता येत नाही. म्हणजे आपल्याला आधार कार्डवर नाव बदलता येत नाही, रेशन कार्डमध्ये महिलेचं नाव नोंद करता येत नाही. त्यामुळे अनेक गोष्टी अशा आहेत की ज्या आपल्याला लग्नाची नोंद केल्याशिवाय करता येत नाहीत. त्याचबरोबर स्त्रियांच्या दृष्टीने पाहिलं तर लग्नाची नोंद असेल तरच स्त्रियांना त्या विवाहामध्ये संरक्षण मिळते. पुढे जाऊन काही वाद झाला तर घटस्फोटासाठी तो एक पुरावा असतो. त्यामुळे लग्नाची नोंद करणे आवश्यक आहे. मग ही नोंद कुठे करायची, कशी करायची हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर पाहूया हा जो विवाह नोंदणीचा फॉर्म आहे तो कसा भरायचा आणि तो कुठे मिळतो. आपण आहात ग्रामसभा चॅनलवर. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे असे माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्याला मिळत राहतील. तुम्ही जर गावात राहत असाल तर तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायतमध्ये हा विवाह नोंदणीचा फॉर्म उपलब्ध होईल. तुम्ही जर शहरात राहत असाल तर तुम्हाला तुमच्या नगरपालिका व महानगरपालिकेमध्ये हा अर्ज उपलब्ध होईल. आपण पाहूयात हा अर्ज कसा भरायचा. एका बाजूला पतीचा फोटो आणि दुसऱ्या बाजूला पत्नीचा फोटो लावायचा आहे. हा फॉर्म कसा भरायचा. यामध्ये हा फॉर्म जो आहे तो नमुना ड म्हणजे फॉर्म डी आहे आणि कलम 6 आणि नियम 5 नुसार हा आपल्याला फॉर्म भरायचा आहे. यामध्ये सुरुवातीला पतीचा फोटो एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला पत्नीचा फोटो लावायचा आहे. यामध्ये इशारा देण्यात आला आहे, जर तुम्ही चुकीची माहिती दिली तर हा गुन्हा ठरून तो व्यक्ती कलम 12 खाली दंडनीय कारवाईस पात्र ठरतो. म्हणजे तुम्हाला 5,000 रुपयापर्यंत दंड होऊ शकतो किंवा 6 महिन्यापर्यंत साध्या कारवाईची शिक्षा होऊ शकते किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. त्यामुळे माहिती देताना योग्य माहिती द्यावी. चुकीची माहिती दिली तर कारवाई सामोर जावे लागेल. यामध्ये प्रथम भरायचा आपल्याला विवाहाचा दिनांक म्हणजे आपला विवाह ज्या दिवशी झाला ती तारीख आपल्याला भरायची आहे. त्यानंतर विवाहाचे ठिकाण म्हणजे आपला विवाह कोणत्या ठिकाणी झाला त्याचे गाव, त्याचा तालुका आणि जिल्हा पिनकोड सहित व्यवस्थित लिहायचं आहे. म्हणजे संपूर्ण तपशिलासह या ठिकाणी लिहायचं आहे. त्यानंतर पक्षकारामधील विवाह ज्या व्यक्तिगत कायद्याने विधी संपन्न झाला, म्हणजे तुम्ही हिंदू असाल तर हिंदू पद्धतीने, मुस्लिम असाल तर मुस्लिम पद्धतीने आणि ख्रिश्चन असाल तर ख्रिश्चन पद्धतीने किंवा बौद्ध असाल तर बौद्ध पद्धतीने ज्या कायद्याने हा विधी संपन्न झाला त्याबद्दल आपण इथं सविस्तर माहिती लिहायची आहे. त्यानंतर पतीचे नाव आणि त्यामध्ये प्रथम आपल्याला आडनाव लिहायचं आहे आणि पतीचे पूर्ण नाव लिहायचं आहे. त्यानंतर पतीला दुसऱ्या नावाने ओळखत असल्यास तसे नाव. त्यानंतर आपला धर्म कोणता आहे, म्हणजे धर्म आपला जन्माने कोणता आहे तो लिहायचा आहे. तुम्ही ज्या धर्माचे असाल तो लिहा. जर तुम्ही दुसरा धर्म स्वीकारला असल्यास तोही या ठिकाणी तुम्ही नोंद करू शकता. त्याचबरोबर विवाह ज्या तारखेस संपन्न झाला त्या तारखेत असलेली वय लग्न करण्यासाठी सरकारने मुलाची वय 21 हे कायद्याने मान्य केले आहे. त्यामुळे हे पाहण्यासाठी मुलाची वय 21 पूर्ण आहे की नाही हे पाहण्यासाठी आपल्याला या ठिकाणी लग्न ज्या तारखेला झालं त्यावेळी त्याचं किती वर्ष पूर्ण झाली होती हे पाहण्यासाठी इथं सविस्तर माहिती मागितलेली आहे. त्यानंतर त्याच्या व्यावसायिक कार्यालयाचा पत्ता, विवाहाच्या वेळची स्थिती म्हणजे तुम्ही त्यावेळी अविवाहित होता, विधर होता का घटस्फोट होता. त्यानंतर पतीचा पूर्ण पत्ता लिहायचा आहे आणि खाली पतीची दिनांकासह सही करायची. ह्या ठिकाणी सही करताना तुम्ही सरकारी कार्यालयामध्ये जाऊन संबंधित अधिकारी सक्षम सही करायचे. तुम्ही अगोदर ह्या फॉर्मवर सही करायची नाहीये. त्यानंतर पत्नीचे नाव म्हणजे लग्नापूर्वीचे नाव म्हणजे वडिलांच्या बरोबर असणारे नाव. त्यानंतर हे सुद्धा आपण प्रथम आडनावासह पूर्ण लिहायचं आहे. त्यानंतर पत्नीला दुसऱ्या नाव ओळखत असाल तर तसे लिहायचं आहे. त्यात तिचा धर्म, जन्माने कोणता धर्म आहे आणि बदलला असेल दुसरा धर्म. त्याबरोबर ह्या ठिकाणी विवाह ज्या तारखेला झाला त्यावेळी मुलीची वय 18 वर्ष पूर्ण होती की नाही हे पाहण्यासाठी या ठिकाणी वयाची माहिती द्यायची आहे. त्याबरोबर विवाहाच्या वेळची स्थिती म्हणजे अविवाहित, विधुर किंवा घटस्फोटित किंवा विवाहाच्या वेळच्या पत्नीचा पूर्ण पत्ता म्हणजे मुलीचा पूर्ण पत्ता माहिती लिहायचा आहे आणि सही ही सुद्धा सही त्या ठिकाणी आपल्याला संबंधित अधिकाऱ्यासमोर करायचं आहे. त्यानंतर आपल्याला 3 साक्षीदार लागतात. दोन्हीकडचे 3 साक्षीदार लागतात. यामध्ये साक्षीदाराचा फोटो, त्यांचा पत्ता, त्यांचा व्यवसाय काय आहे आणि पतीशी म्हणजे वधूशी किंवा वराशी त्यांचं नातं काय आहे आणि त्यांची सही.
अशा प्रकारे आपल्याला 3 ह्या ठिकाणी साक्षीदार लागतात. असे साक्षीदार ज्यांचं वय 18 पूर्ण आहे आणि जे लग्न समारंभासाठी हजर होते असे साक्षीदार आपल्याला ह्या ठिकाणी द्यायचे आहेत. पुरोहिताबद्दल माहिती द्यायची आहे. पुरोहिताचे नाव, त्याचा पत्ता, त्याचा धर्म, त्याचं वय आणि त्याची दिनांक सही करायची आहे. त्यानंतर शेवटी आपण ह्या ठिकाणी कोणकोणते डॉक्युमेंट जोडणार आहोत त्याबद्दल माहिती द्यायची आहे. म्हणजे आपण कोणकोणते डॉक्युमेंट ह्या ठिकाणी सादर करत आहोत त्याबद्दल ह्या ठिकाणी 1, 2, 3, 4, 5, 6 करून आपण ह्या ठिकाणी नोंद करायची आहे. या ठिकाणी सूचना दिलेली आहे. सदर अर्जासोबत खालील प्रकारची कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. यामध्ये वर व वधू यांचा वयाचा पुरावा, त्यासाठी शाळा सोडलेला दाखला, पासपोर्ट, जन्माचा दाखला किंवा 10वी सर्टिफिकेट चालू शकते. त्यानंतर दोघांचा म्हणजे वर आणि वधू यांच्या राहण्याचा पुरावा, यासाठी रेशन कार्ड, इलेक्शन कार्ड, पासपोर्ट, लाईट बिल यापैकी कोणतेही डॉक्युमेंट चालू शकेल. 3 साक्षीदारांचे रहिवासी पुरावे म्हणजे त्यांचे रेशनिंग कार्ड, इलेक्शन कार्ड आणि पासपोर्ट यापैकी एखादं कोणता असेल तर चालेल. त्याचबरोबर मूळ लग्नपत्रिका, लग्नपत्रिका नसेल तर जॉईंट डिक्लेरेशन, म्हणजे लग्नपत्र नसेल तर त्यांचं ₹100 स्टॅम्पवर जॉईंट डिक्लेरेशन हे द्यायला लागेल. त्याचबरोबर सर्व पुराव्यांची साक्षांची प्रत तयार करून आवश्यक आहे. त्याचबरोबर ₹100 कोर्ट फी जमा करणे आवश्यक आहे. लग्नाच्या वेळेचा एक फोटो, ॲफिडेव्हिट आणि मालमत्ता कर भरणी पावती असेल तर आपली नोंद ही सरकारद्वारे केली जाऊ शकते. आणि हा फॉर्म फक्त महाराष्ट्र राज्यात संपन्न झालेला विवाहाकरताच हा नमुना मान्य आहे.